ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। एक महत्त्वाची बातमी, महसूल मंत्री बावनकुळेंनी सुलेखा कुंभारे यांना नोटीस बजावली आहे। 5 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस सुलेखा कुंभारे यांना बजावण्यात आली आहे। तर खोटं आणि बदनामीकारक आरोप मागे घ्या, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा या नोटिशीत देण्यात आलाय। 15 दिवसात बिनशर्त सार्वजनिक माफी मागण्याचीही या नोटिशीत उल्लेख असल्याचं कळत आहे। उमेदवारांना दलाल संबोधणं यासह बोगस मतदान केल्याचाही त्यांनी आरोप केला होता। वळूयात पुढच्या बातमीकडे। चुनाभट्टी वाहतूक कोंडीवरून एकनाथ शिंदेंकडून पोलिसांची कानउघडणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अनुयायांना ताटकळत का ठेवलं अशी विचारणा शिंदेंनी पोलिसांना केली, अशीही माहिती सूत्रांकडून कळली आहे। कडेकडे बराच वेळापासून वाहतूक कोंडी जमली होती, त्यानंतर अनुयायांना आंदोलन करावं लागलं, रास्ता रोको करावा लागला आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना समजावल्यानंतर ही वाहतूक खुली झाली आहे। आणि महत्त्वाची बातमी, मंत्री मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये खटके उडाले। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत। राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात असं लोढांनी वक्तव्य केलंय। यावर देवाभाऊ लोढांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी असा पलटवार शिरसाटांनी केलाय। मुंबईच्या महापौर पदावरून मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्यावरून महायुतीत खटके उडालेत। मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असं लोढा म्हणालेत। याशिवाय राज्यातले इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यानेच चालतात असं वक्तव्य लोढांनी केलं। लोढांच्या या 2 वक्तव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप घेतला। भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाभाऊ जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली। आम्हाला मुंबईचा महापौर हा महायुतीचा पाहिजे, तो जर झाला तर आमची कॉलर टाईट राहील। मग आमच्यामध्ये बेबनाव आहे की काय असं चित्र जे निर्माण व्हायचं होतंय ते आम्ही होऊ देणार नाही। त्यांनाच कदाचित मुंबईचा महापौर होण्याचे वेध लागले असतील। लोढांना त्यांच्याच पक्षात कोणी सिरियसली घेत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर काही बोलणं मला वाटतं गरजेचं नाहीये। भाजपा तो पूरा देवाभाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवाभाऊ तय करते हैं। त्यांनी त्यांचा आदर्श आहे, त्यांनी त्यांची पूजा करावी। कोणते पक्ष चालले त्याचे नावं त्यांनी घ्यावं, आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही। आमचा पक्ष एकनाथ शिंदे साहेब चालवतात। 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघेही एकत्र होते, महायुती होती, म्हणून आपण सगळेजण सत्तेत आहोत याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे। त्यामुळे कोण कुणामुळे सत्तेत आहेत याचा श्रेयवादाची ही लढाई नाही। आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये अतिशय समन्वयानं काम करतात। काही ठिकाणी आपली युती झाली नाही, मतभेद असले तरी मनभेद मात्र महायुतीच्या कुठल्याही नेत्यांमध्ये नाहीत। तर राज्यातले इतर पक्ष सुद्धा देवाभाऊंच्या इशाऱ्यावर चालतात असं लोढांनी म्हटलं होतं। तर देवाभाऊ लोढांचे आदर्श, त्यांनी त्यांची पूजा करावी असं या ठिकाणी शिरसाटांनी म्हटलं। तर लोढांना त्यांच्या पक्षात कोणी सिरियस घेत नाही असं शीतल म्हात्रेंनी म्हटलंय। ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। आता मी जो मागे एक शब्द वापरला होता अॅनाकोंडा, त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्र पक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षाने गिळल्याशिवाय हा अॅनाकोंडा आता। विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला। अतिवृष्टीबद्दल राज्य सरकारने प्रस्तावच पाठवला नव्हता असं उद्धव ठाकरे म्हणाले। मतदार यादीमधल्या घोळावरून सुद्धा ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। 1 वर्ष होऊन गेलं, 1 वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एवढं पांघरून बिंगरून घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत। आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो। बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या,
आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे. आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा हा जनतेच्या हिताचा नाहीये. स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रस्ताव जो आहे, मला खरं केंद्रीय कृषी मंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी यांचं सोंग आणि ढोंगे उघडं पाडलेलं आहे, त्यांचीच दात त्यांच्या घशात घातलेत. साधारणतः सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. त्याच्यानंतर आपत्ती म्हणून ती जाहीर करायला पाहिजे होती. ओला दुष्काळ ही संज्ञा नाही म्हणून तुम्ही ते संकट टाळू शकत नाही. हे एवढं खोटं बोलणारं सरकार आहे की ज्यांनी केंद्राला प्रस्तावच पाठवला नव्हता. इंडिगो कंपनीच्या घोळामुळे प्रवाशांवरील संकट सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा कायम आहे. आज इंडिगोच्या 500 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. परदेशी प्रवाशांनी सुद्धा इंडिगो प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केलाय. तर प्रवाशांचे पैसे परत करण्याचे केंद्र सरकारनं इंडिगोला आदेश दिले आहेत. इंडिगो कंपनीच्या घोळामुळे प्रवाशांवर ओढवलेलं संकट तिसऱ्या दिवशीही कायम आहे. शनिवारी इंडिगोची जवळपास 500 विमानं रद्द झाली. इंडिगोची विमानं रद्द झाल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला. देशभरातल्या सर्व मोठ्या एअरपोर्टवर इंडिगोची विमानं रद्द झाली. हैदराबाद, दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबादसह अनेक एअरपोर्टवरून उड्डाणं करणारी इंडिगोची विमानं रद्द झाली आहेत. दिल्ली विमानतळावरच्या इंडिगो काउंटर समोर एका परदेशी महिलेचा संताप पाहायला मिळाला. आफ्रिकन महिलेनं सुरुवातीला इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली, पण इंडिगो प्रशासनाकडून कोणतंही उत्तर आलं नाही. त्यामुळे या महिलेनं थेट काउंटरवर चढत आक्रोश व्यक्त केला. मला माझ्या देशात परत जायचं आहे असा आक्रोश ही महिला करत होती. दुसरीकडे विमान रद्द झाल्यामुळे काही ठिकाणी इंडिगोनं प्रवाशांना जेवण दिलं, पण जेवण निकृष्ट असल्याच्या तक्रारीवरून प्रवाशांचे इंडिगोच्या कर्मचाऱ्यांशी खटके उडाले. इंडिगो प्रशासनानं दिलेलं जेवण संतप्त प्रवाशांनी इंडिगोच्या कर्मचाऱ्यालाच खाऊ घातलं. प्रवाशांच्या संतापाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कोलकाता एअरपोर्टवरचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत आम्हाला पैसे नकोत, इच्छित स्थळी पाठवण्याच्या मागणीसाठी प्रवासी कर्मचाऱ्यांवर भडकताना दिसताय. या प्रवाशांनी इंडिगो प्रशासनाच्या विरोधात जोरदार संताप व्यक्त केला. अहमदाबाद विमानतळावर एका महिलेला विमान रद्द झाल्यामुळे रडू कोसळलं. इंडिगोची विमानं देशभर रद्द का झाली ते पाहूयात. इंडिगो दिवसभरात देशामध्ये जवळपास 2300 फ्लाइट्स ऑपरेट करते. डीजीसीएनं पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कामासंबंधी बनवलेल्या नवीन नियमांचा फटका इंडिगोला बसला. 1 डिसेंबरपासून डीजीसीएनं पायलट आणि क्रू मेंबर्स संदर्भात नवीन नियमावली लागू केली. डीजीसीएच्या नवीन नियमांमुळे इंडिगोला अचानक पायलट आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासू लागली. नवीन नियमानुसार 7 दिवस सलग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 48 तास आराम द्यावा लागेल. कर्मचाऱ्यांना सलग 2 पेक्षा जास्त नाईट शिफ्ट देऊ शकत नाही. दूरच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणानंतर पायलटला 24 तासांची विश्रांती द्यावी लागेल. पायलट एका दिवसामध्ये फक्त 8 तास उड्डाण करू शकेल. क्रू मेंबर्सला 24 तासामध्ये 10 तास आराम द्यावा लागेल. हे नियम 1 डिसेंबरपासून लागू झाल्यानं इंडिगोला पायलट्स आणि क्रू मेंबर्सची कमतरता भासली. ही नियमावली 31 मे 2024 रोजी केली होती. नियमावली लागू करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत एअरलाइन्स कंपन्यांना दिली होती. इतर एअरलाइन्सनं या नियमांच्या अंमलबजावणीसाठी भरती केली, मात्र इंडिगोनं ही भरतीच केली नाही. नियम लागू झाले. 1 नोव्हेंबरपासून नियमांची अंमलबजावणी झाली आणि इंडिगोच्या विमानसेवेचा मोठा गोंधळ झाला.
इंडिगो प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे देशभरातली जनता वेठीस धरली गेली. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. अखेर प्रवाशांचे हाल पाहून DGCAनं हे नियम तात्पुरते मागे घेतलेत. विमान उड्डाणं रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले. चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भीम अनुयायांनी 2 तास रास्ता रोको केला. रिक्षाला परवानगी न दिल्यामुळे चुनाभट्टीजवळ रास्ता रोको करण्यात आला. 2 तासांनी पोलिसांनी इथे परवानगी दिली. त्यानंतर आता हा रास्ता रोको मागे घेण्यात आलाय. चुनाभट्टीजवळ भीम अनुयायांनी 2 तास या ठिकाणी रास्ता रोको केला. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सायांच्या पुढे रिक्षा सोडण्यास पोलिसांनी या ठिकाणी नकार दिला आणि त्यामुळे अनुयायांनी या ठिकाणी रास्ता रोको केला होता. त्यामुळे 2-2.5 तासांपासून या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. चुनाभट्टी सायन कनेक्टर जवळ भीम अनुयायांनी रास्ता रोको केला. नवी मुंबईतल्या तुर्भेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी काही जण दादरकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांची रिक्षा अडवली. नियमानुसार सायनच्या पुढे रिक्षा घेऊन जाण्यास परवानगी नाही. या नियमामुळे पोलीस आणि भीम अनुयायी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे भीम अनुयायांनी थेट रास्ता रोकोला सुरुवात केली. रास्ता रोकोमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. या गोंधळात एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायावरून गाडी गेली. काय झालं? तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला आता अखेर स्थगिती देण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य डोम उभारला जाणार होता. डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसेनं आंदोलन केलेलं आहे. मनसेच्या चित्रपट सेनेकडनं तपोवनातील वृक्षांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अमेय खुपकरांसह अनेक कलाकार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले. माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. गिरीश महाजनांच्यावर कोणाचा विश्वास नाही आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. तपोवनातील वृक्षतोडीला महेश मांजरेकरांनी सुद्धा विरोध केलाय. घरचा माणूस जाण्याचं जे दुःख तेच झाड तोडल्याचं असं मांजरेकर म्हणाले. वेगळा मार्ग निवडा, मात्र झाडं तोडू नका असं मांजरेकर म्हणाले. मला वाटतं माझ्या घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं एक झाड तोडल्याचं दुःख मला आहे. कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका. अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापलंय, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड तोडू नका. गिरीश महाजन यांनी हैदराबादच्या राजमुद्रीमध्ये जाऊन झाडांची निवड देखील केली आहे. हैदराबादच्या राजमुद्री इथून नाशिक शहरामध्ये झाडं लावण्यासाठी झाडं आणली जाणार आहेत. जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय आहे. ही झाडं लावण्यानंतर तपोवनातील झाडांच्या बाबत निर्णय घेऊ असं महाजन यांनी म्हटलंय. आणि एक महत्त्वाची बातमी बुलढाण्यामधून. बुलढाण्यामध्ये चक्क 5 पोलिसांच्याच घरी चोरी झाली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. पोलिसांच्याच घरी चोरी झाल्यामुळे बुलढाणा शहरामध्ये खळबळ माजली. ASI गजानन वारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रिंढे, पोलीस कॉन्स्टेबल रुबिना शेख, पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला आणि चोरी केली.